आपकी अदालतमध्ये रामकथा वाचक मोरारी बापू यांच्यावर आरोप आहे की यांनी राम मंदिर बनवण्यासाठी काहीही केलं नाही. बापू, लोक म्हणतात की तुम्ही जे काही आहात रामामुळे आहात. तुमच्याहून मोठा रामभक्त नाहीये. रामाच्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणारा दुसरा कोण नाहीये. ज्या रामाने तुम्हाला इतकं मोठं बनवलं, इतक्या लोकांचं प्रेम मिळवून दिलं, त्या रामाचं मंदिर बनवण्यासाठी काहीतरी करायचं. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये गप्प बसून देखील काहीतरी केलं जाऊ शकतं आणि मंदिराच्या बाहेर ओरडल्याने काही होईल नाही होईल याबद्दल माहीत नाही. मी खूप आधीपासून सांगून ठेवलं आहे की राम मंदिर झालं पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे. जनतेच्या अदालतमध्ये मी बोलतोय, श्री सत्य सांगत आहे की झालं पाहिजे. पण यावेळेच्या कथेमध्ये मी बोललो आहे की संवाद आणि स्वीकार याचा पाया रचून मी आलो आहे. या वेश्येच्या कथेमध्ये की एका वीट आहे माझा संवादाचा, दुसरा आहे स्वीकाराचा. एकावर मी राम लिहिला आहे, दुसऱ्यावर मी लिहिला आहे. हे माझ्या पद्धतीने मी राम मंदिरची शिळारोपणाचा विधी तात्विक दृष्टीने केला आहे. तर राम मंदिर झालं पाहिजे आणि मी कुठला मिरवणूक काढून घोषणा करून मी हे करू हे माझ्या स्वभावात नाहीये. पण माझं मन, बुद्धी, चित्त आणि आपण सजीव आहोत त्याचा अहंकार देखील आपल्यामध्ये आहे. हे पूर्ण अंतःकरण राम मंदिरासोबत आहे. राम मंदिर झालं पाहिजे. पण तुम्ही तर म्हणता ना की नेत्यांना तर जय श्रीराम बोलायला देखील भीती वाटते. नाही, ते घाबरतात, माहिती नाही. राम अभयदाता आहे. राम नाम आपल्याला अभय देत असतं. जे अभय देतो त्यामुळे जर कोणी घाबरलं तर त्याला राम बोलल्यामुळे कोणी आपल्याला सांप्रदायिक बोलणार तर भित्र्या लोकांकडून काही होत नाही. अभय मनुष्यच काहीतरी करू शकतो. पण आता जग थोडं बदललं आहे. आता तर राहुल गांधी देखील मंदिरात जातात. जानवं देखील परिधान करतात. अर्ध का असेना माझ्या बाजूने जाम तर आला. चांगलंय, मंदिरात जात असतील, जायला हवं. तुमचा जायलाच स्वभाव तर हवं. अगदी एकटा राहण्याचा, एकटा चालण्याचा आहे. ना कोई गुरु ना कोई चेला, अकेले में मेला, मेले में अकेला.